राज्याची आर्थिक पातळीवर ओढाताण, मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ अजित पवारांचीही कबुली। मनोज जरांगेंचं पुन्हा तेच मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली। मनोज जरांगेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप आणि जरांगेंच्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंचा संताप। कराडच्या पंटरची निकाला अगोदरच धमकी, वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर येतोय, बाजीराव धर्माधिकारीनं धमकी दिल्याचे आरोप। विरोधी पक्षनेते पदाची शक्यता आदित्य ठाकरेंनी फेटाळली। ठाकरे गटाकडून पेरली जात होती, आदित्य विरोधी पक्षनेते पदासाठी उत्सुक असल्याची माहिती। काँग्रेसची घालमेल थांबेना, आदित्यच्या नकार घंटेनंतरही वडेट्टीवार आग्रही। विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे असल्यास हरकत नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंच्या खुलाशानंतर उदय सामंतांचा ठाकरे गटाला चिमटा, आयत्या वेळी उद्धव ठाकरे भलत्यालाच नेमतील, सामंतांचं वक्तव्य। तातडीनं विरोधी पक्षनेते पदाची निवड करा, संख्याबळाचा नियम कुठेही नाही, नाना पटोलेंची विरोधी पक्षनेते पदाबाबत मागणी। नेहरूंची काँग्रेस मुस्लिम लीग पुढे झुकली, वंदे मातरम बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल। वंदे मातरम गांधीजींना राष्ट्रगीत वाटायचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेमध्ये सरकारचा प्रस्ताव, राहुल आणि सोनिया गांधी वंदे मातरमच्या कौतुकापासून दूर। आचारसंहितेमुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावर मर्यादा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी वाढवा, विरोधकांची मागणी। रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंची विधिमंडळाच्या आवारामध्ये गळाभेट आणि हस्तांदोलनही, चव्हाणांसोबत कोणताही वाद नाही, निलेश राणेंचं वक्तव्य। वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर पीडित परिवारातील एकाला वनविभागामध्ये नोकरीची संधी, वनविभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत। राज्यामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा, उपराजधानीत शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि भास्कर जाधवांची भेट। आमदार आणि तुकाराम मुंडेंमध्ये पुन्हा वाद, स्मार्ट सिटीचा कारभार बेकायदा खेचून घेतलेल्याचा मुंडेंना निलंबित करा, आमदार कृष्णा खोपडेंची मागणी। रेल्वे स्थानकावर संभाजीनगर उर्दूमध्ये पण लिहा, स्थानिक संघटना आक्रमक, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात। कोल्हापूरमधल्या कृषी प्रदर्शनामध्ये फ्री स्टाईल हाणामारी, किरकोळ वादाचा हाणामारीत रूपांतर, हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल। भाजप मुंबईमध्ये नागरी मेळावे आयोजित करणार, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मेळावे घेणार, महायुती सरकारनं केलेल्या कामाचा माहितीपट दाखवणार। ठाण्यातील भांडणं चर्चेनं सोडवा, महायुतीतील वरिष्ठांची कार्यकर्त्यांना सूचना, ठाणे महानगरपालिकेतील तिढा सोडवायला समन्वय समिती। पुण्यामधल्या नवले पुलावर अपघातांची मालिका सुरू, स्कूल बसला मागून कारची धडक, अपघातात कारमधील 2 जण जखमी। बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा, बेळगावमध्ये नेत्यांना प्रवेशबंदी, प्रवेशबंदीच्या विरोधात कोल्हापूरमध्ये तीव्र आंदोलन। इंडिगोच्या वादापासून सर्वोच्च न्यायालय दूर, लोक होरपळत असताना न्यायालयानं चेंडू ढकलला मोदी सरकारच्या दारात। एमपीएससी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या मतमोजणीच्या दिवशीच होणार होती एमपीएससी गट ब ची परीक्षा। मंत्री संजय शिरसाट यांची नागपूरमधल्या वसतिगृहावर धाड, वसतिगृहात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची केली पाहणी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत अधिकाऱ्यांची केली कान उघडणी। आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचं आंदोलन, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची हाक।
गोव्यातल्या क्लब मधील आगीचं कारण समोर, इलेक्ट्रिक फायर गनमुळे आग लागल्याचं स्पष्ट, गोवा पोलिसांची जय महाराष्ट्रला माहिती.